नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच स्टेट या परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेल्या संख्या आणि संख्यांचे प्रकार या घटकावर आधारित जे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत पहा, त्या संख्यावरील क्रिया असतील किंवा त्यांचे प्रकार असतील, हे सर्व प्रकारचे प्रश्न आपण घेणार आहोत की जे इथून मागच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत। ठीक आहे, तर वेळ न लावता आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? हा TET 2018ला विचारलेला प्रश्न आहे पहा। आता ह्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला कन्सेप्ट म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतं, तर त्रिकोणी संख्या आता कशा तयार होतात हे जर तुम्हाला माहीत झालं ना, तर त्रिकोणी संख्येचा पाया आरामात काढता येतो पहा। तर तुम्हाला त्रिकोणी संख्या म्हणजे कसं, समजा मी असं केलं पहा, क्रमाने ज्या दोन संख्या असतात, समजा 1 गुणिले 2, त्यांचा गुणाकार करायचा आणि त्याला 2ने भागायचं। 2 1 2/2 म्हणजे किती येणार आहे? 1। आता समजा मी म्हटलं 2 आणि 3 ह्या क्रमाने संख्या येतात, 2/6/2 म्हणजे किती येणार आहे? 3। म्हणजे कोणत्याही क्रमाने येणाऱ्या दोन संख्याचा गुणाकार केला आणि त्याच्या जर 2ने भागलं तर जी संख्या मिळते ती आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत असते। म्हणजे 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे, त्याच्यानंतर 3। आता पहा, 1 2 झालं, 2 3 झालं, आता 3 गुणिले 4 केलं मी समजा, हे की नाही? 3 चौक किती? 12 भागिले 2 किती? 6, म्हणजे ही पण त्रिकोणी संख्या आहे। अशा पद्धतीने समजा मी म्हटलं 5 गुणिले 6/2 आणि 5 सक 30/2 किती? 15। म्हणजे थोडक्यात 15 ही एक त्रिकोणी संख्या आहे आणि तिचा पाया कोणता समजायचा, तर ज्या दोन संख्यांचा गुणाकार आहे आपण घेतला आहे त्याच्यामधली लहान संख्या जी असते ना ती त्याचा पाया असते। म्हणजे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काय आहे? 5। 6 ही त्रिकोणी संख्या आहे, तिचा पाया काय आहे? 3। समजत आहे ना? 3 ही त्रिकोणी संख्या आहे, तिचा पाया काय आहे? 2। अशा पद्धतीने आता आपल्याला इथं काय केलं आहे की 21 ही त्रिकोणी संख्या आहे। आता त्या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती हे जर आपल्याला काढायचं असेल ना, आता 21 ही त्रिकोणी संख्या आहे, बरोबर ना? मग आपल्याला तिचा पाया अगोदर काढणं गरजेचं आहे। मग तिचा पाया कसा काढायचा, तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे पहा, हे फक्त तुम्हाला माहिती म्हणून मी सांगितलं आहे कसं असतंय। आता काय करायचं, ही संख्या आहे त्रिकोणी संख्या, तिचा पाया जर आपल्याला काढायचा आहे ना, मग आपण तिची दुप्पट करा। म्हणजे 21 गुणिले 2 किती झालं? 42। एकदम सोपी आयडिया सांगतो पहा तुम्हाला, ती संख्या आहे तिची दुप्पट केली आपण, किती झालं? 42। आता आपल्याला काय करायचं, अशा दोन संख्या शोधायच्या ज्या क्रमाने येणाऱ्या, म्हणजे जसं की आपण म्हणतो ना मोजताना 2 3 3 4 4 5 अशा, की त्यांचा गुणाकार 42 असला पाहिजे। तर आपल्याला लगेच क्लिक होतं पहा पाठेपाठ असल्यावर, 6 असं तर 42, 6 आणि 7 यांचा गुणाकार काय होतो? 42 होतो। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल 21 ही जर त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती आला? तिचा पाया 6 आला। एवढं सोपं आहे। आता मात्र आपल्याला हे नाही विचारलं, आपल्याला पुढं विचारले काय की क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आपण 7वी त्रिकोणी संख्या काढतच बसणार नाही आहे, आपला हा पाया याचा पाया 6 आलाय ना, याच्यामध्ये अधिक 7 करायचे, म्हणजे 6 आणि 7 किती झाले? 13। म्हणजे जी काही त्रिकोणी संख्या असणार आहे तिचा पाया किती असणार आहे? 13। एवढं सोपं हे उत्तर आहे। काय केले समजलं का तुम्हाला? बघा, 21 ही त्रिकोणी संख्या होती, तिचा पाया काढला। पाया कसा काढला? दुप्पट करून जी संख्या भेटली त्याच्यामध्ये आपण पाहिलं कोणत्या दोन संख्याचा गुणाकार तेवढा येतो सलग, मात्र त्याच्यामध्ये लहान संख्या म्हणजे पाया असते। आणि त्याच्यामध्ये किती विचारले, तर क्रमाने 7व्या, म्हणजे त्याच्यामध्ये 7 ॲड करा फक्त, म्हणजे 6 अधिक 7 किती झाले? 13। हे आपलं उत्तर आलं पहा। एकदम सिंपल पद्धतीने आपण ते आन्सर केलेलं आहे। ओके, मग आता तुम्हाला या ठिकाणी अजून 2 प्रश्न दिसत आहेत, हे TET 2021 आणि हा 20 मध्ये आलेला आहे। तर हे दोन्ही प्रश्न सेम त्याच पद्धतीने होते, ते तुम्हाला आरामात सुटतील पहा। पटकन सोडणार, आता जास्त वेळ नाही लावणार। आता इथं काय, 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? त्रिकोणी संख्या कोणती दिली? 10। मग हिचा पाया काढायचा आपल्याला। पाया काढण्यासाठी काय करायचं म्हटलं मी, त्याची दुप्पट करा। 10ची दुप्पट किती? 20। ओके, आता 20ला काय करायचं, अशा संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार किती आहे? 20। सलग संख्या आपल्याला माहिती आहे, 4 पंचे 20, म्हणजे या संख्येचा पाया किती आला? 4। 10 ही त्रिकोणी संख्या आहे, तिचा पाया आला 4। आता हे 4 आलं ना, आपल्याला पुढे किती क्रमाने किती विचारले? 8व्या, त्याच्यामध्ये फक्त किती ॲड करा? 8 ॲड करा। 4 आणि 8 किती झाले? 12। आपलं उत्तर झालेलं आहे पहा, एकदम सिंपल आहे, अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही, बरोबर ना? म्हणजे ती संख्या काढण्याची आवश्यकता नाही आपल्याला, डायरेक्ट काय करायचं, पायाच काढ भेटतो आपल्याला। पुढचा प्रश्न बघा,
15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? हा TET 2020ला आलेला प्रश्न आहे. आता त्रिकोणी संख्या कोणती आहे? 15. त्याची काय करा? दुप्पट करा. म्हणजे 15 गुणिले 2 किती झाले? 30. अशा दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 30 येतो. 5 सक 30 आहे ना क्रमाने येणाऱ्या. मग पाया किती झाला? पाया झाला 5. त्याच्यानंतर क्रमाने किती विचारले? 5व्या. म्हणजे त्याच्यामध्ये परत 5 ॲड करायचे. 5 आणि 5 किती? 10. आपलं उत्तर झालं बा त्या संख्येचा पाया. ती संख्या कोणती असं विचारलंच नाही आपल्याला. जर संख्या विचारली असती तर मग पाया 10 आला. मग तुम्हाला माहिती आहे 10 गुणिले 11 भागिले 2 लगेच तुम्हाला ती संख्या भेटून जाणार आहे. पण ते आपल्याला विचारलं नाही, आपण पण काढायचं नाही. आता पहा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. पहा इथं म्हटले 5 वजा 2 वर्गमूळ 3 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे. म्हणजे संख्येचा प्रकार आपल्याला विचारलेला आहे. तर संख्यांचा प्रकार तुम्हाला माहिती आहे. इथं जसं अपरिमेय, परिमेय, अपरिमेय दोन्ही नाही आणि पूर्णांक असं दिलं आहे. पहा तर याच्यामध्ये तुम्हाला संख्यांचे प्रकार माहीत पाहिजे. एकदम सोपं असतं. पहा 1 2 3 4 हे जे क्रमाने असतात त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो, बरोबर ना. त्याच्यामध्ये जर 0 ॲड केला, 0 1 2 3 अशा पद्धतीने घेतलं तर त्या कोणत्या? त्या पूर्ण संख्या असतात, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर निगेटिव्ह पण संख्या घेतल्या आपण, -3 -2 -1 सगळ्या निगेटिव्ह सगळ्या, 0 पण आणि पॉझिटिव्ह संख्या पण जर घेतल्या तर ह्या कोणत्या संख्या असतात? ह्या असतात पूर्णांक संख्या, बरोबर ना. त्याच्यानंतर मग पुढे आता ह्या तर सगळ्या, आता ह्या सगळ्या मिळून प्लस त्याच्यामध्ये आपण दशांश अपूर्णांक घेतले किंवा अपूर्णांक घेतले आपले साधे अंशछेदाचे, तर त्या सगळ्या कशा असतात? ह्या परिमेय संख्या असतात. पहा आणि ह्या सोडून राहिलेल्या आहेत जे आपल्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहिता येत नाही त्या अपरिमेय संख्या असतात. आता एक गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवायची, सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. जर अशा प्रकारची संख्या असेल की ज्यांना आता इथं प्लस मायनस काही पण असू द्यात, मात्र या ठिकाणी जर वर्गमुळामध्ये एखादी संख्या असेल आणि तिचं आपल्याला वर्गमूळ काढता येत नाही आहे, म्हणजे काढता येत नाही म्हणजे निघत नाही थोडक्यात. जसं इथे समजा वर्गमुळामध्ये 16 असतं तर त्याचं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 4 येतं, मात्र वर्गमुळात 3 आपल्याला काढता येत नाही. तर अशा वेळी ह्या असतात अपरिमेय संख्या. कोणत्या असतात? अपरिमेय. एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे. आता इथं 2017ला पण TETचा प्रश्न आलेला आहे. पहा तो म्हणजे वर्गमुळात 16 वजा वर्गमुळात 2 ही कोणती संख्या आहे. सेम असाच प्रश्न आहे, मी फक्त शॉर्टकटमध्ये लिहिला आहे. पहा आता वर्गमुळात 16चं काढता येते समजा 4, ठीक आहे मान्य आहे. मात्र पुढे वर्गमुळात 2 आहे की नाही, जे निघत नाही. ही सुद्धा कोणती आहे? ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. एकदम सोपं आहे. तर हा प्रश्नसुद्धा तुम्ही चांगला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पहा इथं खालीलपैकी कोणत्या संख्येस 15 11 12 यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरेल. हा TET 2021ला आलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये पहा आपल्याला प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करून बघावं लागतं आणि ऑप्शनकडून जावं लागतं आपल्याला, है ना. म्हणजे त्या संख्येला 15ने भागून बघायचं, 11ने भागून बघायचं आणि 12ने पण भागून बघायचं. प्रत्येक वेळेस बाकी किती उरले पाहिजे? 4. तर एकदम सोपं आहे. तुम्हाला प्रत्येक ऑप्शनकडे, जसं की समजा मी 660ला घेतलं, आता तुम्हाला भागाकार करत म्हणजे आडवाच करू शकता तुम्ही डायरेक्ट. 15ने डायरेक्ट भागत येतच तुम्हाला. जसं या ठिकाणी 15 चौक 60, खाली उरले 6, परत 0 घेतला म्हणजे 15 चौक 60. आता 15ने पूर्ण भाग गेला आहे, बाकी उरली का? नाही. बाकी किती पाहिजे होती? 4. संपला विषय. एकाने जरी नाही केला तरी लगेच आपण काय करायचं? ऑप्शन चेंज करायचं, पुढे जायचं. समजते ना. आता समजा दुसरं ऑप्शन आहे, या ठिकाणी जरा बघा 15ने भाग देऊन बघू आपण. 15 1 15, खाली किती उरले? 4. भागाकार किती येतो त्याच्याशी घेणं देणं नाही, बाकी किती उरली पाहिजे? 4. बघा परत एकदा 15 1 15, खाली किती उरले? 4, बरोबर ना. 4चे पुढे 8, 48 झाले है ना. मग 15 3 45, खाली उरले 3 34, म्हणजे 15 2 30, 4 बाकी उरते. बघा लक्षात येते का काय म्हणतोय मी, कसं करतोय? 1984 भागिले 15. बघा 15 1 15 असं म्हणतोय मी. 19मधून 15 गेले 4, वरून घेतले 8, 48 झाले. 15 3 45, बरोबर ना. 48मधून 45 गेले 3, वरून किती घेतले? 4. 15 2 30, बाकी किती उरली? 4 उरली. चला एकाने हा म्हणजे 15साठी हे सॅटिस्फाय झालं. आता 11साठी पण असंच करून बघायचं तुम्ही, बरोबर ना. 12साठी पण करून बघायचं. बाकी किती पाहिजे? प्रत्येक वेळेस 4 पाहिजे. मग समजा 11ने केली मी. 11 1 11, खाली उरले खाली किती? 8 उरले. 88, 11 8 88, मग 4 राहिले. त्या शून्याचा भाग देऊन परत बाकी 4च राहणार आहे, म्हणजे 11ने पण भाग जातो. 12चा बघू आपण. बघा 12 1 12, खाली उरले 7, 78 झाले. 12 7 72, खाली उरले 6 64 झाले आणि 12 5 60, बाकी उरली 4.
म्हणजे 12ने सुद्धा भाग जातो. आता तुम्ही करून बघायचं आहे, मी तोंडी करून दाखवलं आहे, तर तुम्ही काय करायचं कॅल्क्युलेशन करून बघायचं. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे की ह्या सगळ्या संख्यांनी जर आपण त्याला भागलं तर प्रत्येक वेळेस बाकी किती उरणार आहे, 4 उरणार आहे. याला दुसरं काही नाही, तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनकडून जायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं. इथं जोड्या दिल्यात काही 9 49, 11 111, त्याच्यानंतर 19 247, 21 85, 12 33. यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? ठीक आहे, 1 2 3 4 5 आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या. आता तुम्हाला सहमूळ संख्या माहीत पाहिजेत. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं की अशा दोन संख्या की त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त एक किंवा त्यांना फक्त एकनेच कॉमन भाग घ्यायला पाहिजे. मला काय म्हणायचं लक्षात आलं तुमच्या? समजा मी म्हटलं 4 आहे आणि 9 आहे, मूळ असाव्यात असं काही नाही आहे. ठीक आहे, दोन्ही पण मूळ असाव्यात असं काही नाही आहे. समजा ही 4 आहे, ही 9 आहे. आता ह्याला जर पाहिलं तर ह्याला कितीने भाग जातो? 1ने जातो, 2ने जातो आणि 4ने भाग जातो. बरोबर. 9ला कशाने भाग जातो? 1ने जातो आणि 3ने जातो आणि 9ने स्वतः जातो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्हीमध्ये फक्त काय कॉमन असला पाहिजे? दोन्ही फॅक्टरमध्ये किंवा दोघांचे जे अवयव आहेत त्याच्यापैकी फक्त एकच कॉमन असला पाहिजे, बाकीचे नाही. समजा मी मग हे सहमूळ संख्या आहे की नाही? आहे. सहमूळ संख्यांची जोडी आहे. आता समजा मी असं म्हटलं 9 आहे आणि दुसरी घेतली समजा मी 15. याच्यामध्ये आता बघा 9चे काय अवयव येतं? 1ने जातो, 3ने जातो आणि 9ने जातो. 15च्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 1ने जातो, 3ने भाग जातो, 5ने पण जातो आणि 15ने जातो. ह्याच्यामध्येच पाहिलं तर 1 आणि 3 आहेत, असे 2 येतात. बघा आपलं काय आलं पाहिजे? फक्त सिंगल एकटं जर असेल तर त्या सहमूळ असतात. आता ह्या सहमूळ आहेत का? नाही आहे. तर अशा प्रकारच्या आपल्याला जोड्या शोधायच्यात. पहा, एकदम सोपं आहे, तुम्ही पटपट करून बघायचं. आता इथं 9 आणि 49च्या बाबतीत बघा, 9चे अवयव आपल्याला माहिती येतं, 1 आहे, 3 आहे आणि 9 आहे स्वतः. आणि 49चे तर 7 येतं. कॉमन अवयव आहेत का? नाही. म्हणजे ही जोडी सहमूळ संख्यांची आहे. काय केलं समजतंय की तुम्हाला? काय 9 आणि 49 बघा, 49चे अवयव कसे पडतील? 1ने भाग जातो, 7ने जातो. याच्यापेक्षा वेगळा भाग जातो का? नाही. त्याच्यानंतर 9च्या बाबतीत जर पाहिलं तर 1ने जातो आणि 3ने जातो. आता 9ने स्वतः ती संख्येने भाग जातोच आहे, त्याचा काही विषय नाही आहे. ह्या दोन्हीमध्ये बघा फक्त एक कॉमन आहे, म्हणजे ही सहमूळ संख्या आहे जोडी. त्याच्यानंतर 11 111च्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 11ला फक्त 11 आणि 1ने भाग जातो आणि 111ला सुद्धा सेम तसंच आहे, मग ही सुद्धा जोडी आहे. त्याच्यानंतर इथं 19 आणि 247 जर आपण पाहिलं तर इथं 19 समजा मूळ संख्या मान्य, मात्र 247ला ह्या 19ने भाग जातो का? देऊन बघायचा. 19 1 19, खाली किती उरले? 5 उरले बघा, आहे का नाही? 24 मध्ये 19 5, 57 झाले. 19 त्रिक 57. म्हणजे जर 19ने जर 247ला भागलं तर 247चे आपल्याला अवयव पडतात 19 आणि 13. म्हणजे इथं सुद्धा 19ने भाग जातो आणि इथं सुद्धा 19ने भाग जातो आणि एक तर आहेच त्याच्यासोबत, म्हणजे ही जोडी नाही आहे, सहमूळ संख्यांची जोडी नाही आहे. नंतर 21 आणि 85च्या बाबतीत बघा, 21चं जर पाहिलं आपण तर 21ला 3ने जातो, बरोबर की नाही? त्याच्यानंतर 7ने जातो, 3 आणि 7ने जातो, 3 7 21. 85ला 5 आणि 17, 17 5 85, कॉमन काहीच नाही, एक सोडून, म्हणजे ही सुद्धा समूळ संख्यांची जोडी आहे. त्याच्यानंतर 12 आणि 33पैकी जर पाहिलं, 12ला 1 आणि 3 बघा लगेच लक्षात येईल, 3ने भाग जातो, इथं सुद्धा 3ने भाग जातो. म्हणजे एक सोडून दुसरी एखादी संख्या आली तर त्या सहमूळ संख्या नसतात. फक्त आणि फक्त एकच कॉमन त्यांच्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे किती जोड्या झाल्या बघा बरं? 1 2 आणि 3, म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 3च जोड्या आहेत ज्या सहमूळ संख्यांच्या आहेत. कोणत्या? 9 49, 11 111 आणि 21 85. सेम याच पद्धतीचा प्रश्न आहे, तो बघू शकता तुम्ही इथं. हा TET 2018ला आला आणि पहिला 2021चा आहे. इथं सुद्धा सेम तसंच आहे, जोड्या दिलेल्या आहेत आणि सहमूळ संख्यात जोड्या शोधायच्यात. फटाफट शोधा. 8 आणि 25 जोडी आहे की नाही? नक्कीच आहे, कारण 25 म्हणलं का 5 5 25 आणि 8मध्ये 1 2 4, बरोबर ना? आणि इथं फक्त 1 आहे, मग यांच्यामध्ये एकच कॉमन येतं आहे, बरोबर ना? त्याच्यानंतर 25 26. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, सलग ज्या संख्या असतात ना त्या सहमूळ असतात, म्हणजे असतातच. तर ते करून बघू शकता तुम्ही, त्यांचे अवयव पाडून बघा. त्याच्यामध्ये 12 101च्या बाबतीत जर पाहिलं तर हे सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे, कारण 12चं जर आपण पाहिलं तर 3 2 4 1 असे येतं. याच्या 101चं जर पाहिलं तर फक्त 1 आणि 101 आहे.
त्याच्यानंतर 9 आणि 39मध्ये मात्र लगेच तुमच्या क्लिक होणार आहे. इथं 3ने भाग जातो आणि याला पण 3ने भाग जातो. म्हणजे एक व्यतिरिक्त अजून एक संख्या आहे जिने भाग जातो. 13 39 3 9. मग ही जोडी आहे का समूळ संख्यांची? नाही आहे. 17 आणि 187चा आपण विचार करू. आता इथं जर पाहिलं तर 17 ही मूळ संख्या आहे समजा, 1 आणि 17. आता हे 17ने याला भाग देऊन बघायचं फक्त. 17 1 17, खाली उरला 1 7, 17 1 17, म्हणजे 17ने भाग जातोय. 17ने भाग जातोय, इथं पण जातो आणि इथं पण जातोय. म्हणजे काय? ही जोडी नाही आहे. राहिले किती? 1 2 3. म्हणजे 3 इथं सुद्धा 3 समूळ संख्यांच्या जोड्या आहेत. तुम्हाला समूळ संख्या म्हणजे काय ते समजलं असेल. बघा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मग तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला आहे खाली 15 21 28 आणि 36 ह्या ज्या संख्या आहेत ते कोणत्या प्रकारच्या आहेत? TET 2015चा प्रश्न आहे. ऑप्शन तुम्हाला आहे चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, पंचकोणी संख्या, आयत संख्या. तर आयत संख्या तर काही नसते पहा अशा प्रकारची काही. त्रिकोणी चौरस बघते. चौरस म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो वर्ग संख्या. चौरस म्हणजे काय? वर्ग संख्या. आता समजा 36 ही वर्ग आहे, 6चा वर्ग आहे, पण हे काही दिसते वर्ग संख्या नाही. तर ह्या त्रिकोणी संख्या आहेत पहा. कशा ओळखायच्या? बघा, त्रिकोणी संख्या ओळखायला सोपं आहे. आता 15 आहे पहा. 15ची दुप्पट किती? मी तर लिहितो 15ची दुप्पट किती? 30. मग अशा संख्या आहेत ना, 2 कड्यांचा गुणाकार 30 सलग 5 सक 30. यस, त्रिकोणी संख्या आहे. नंतर 21ची दुप्पट किती? 42. आपल्याकडे संख्या आहेत ना 6 7 42, म्हणजे त्रिकोणी संख्या आहे. लगेच क्लिक होतं. 28 दुने 56, दुप्पट करायची आणि अशा 2 संख्या आहेत का बघायचं. जसे की 7 8 56, म्हणजे त्रिकोणी संख्या आहे. 36ची दुप्पट किती? 72. मग काय? 8 9 72. म्हणजे थोडक्यात ह्या कोणत्या संख्या आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. एवढा सोपा हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. हा थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घ्या. ह्याला थोडा एक फॉर्म्युला अप्लाय करावा लागतो आणि मग आपल्याला उत्तर येत असतं. TET 2021चा प्रश्न आहे. 7च्या पटीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? म्हणजे आपल्याला 7च्या पटीत म्हणजे त्याच्या पाड्यातले. समजा 7चा पाडा काय? 7 1 7 7 2 14 7 1 21, अशा पद्धतीने 7 4 28 असा हा पाडा आहे, बरोबर आहे ना. तर ह्या पाड्यामधील आपल्याला म्हणले पहिल्या 19 नैसर्गिक संख्या. नैसर्गिक म्हणजे क्रमाने येणार आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. आता अशाच याच्यामध्ये क्रमाने येणार संख्या 7 14 21 28 जे असेल ते, याच्यामधले जे पहिल्या 19 आहेत टोटल, त्यांची बेरीज करायची. 19वी संख्या पण नाही, त्यांची बेरीज करायची. जर तुम्ही असं करायला गेले तर तुम्हाला भरपूर लांबपर्यंतचं उत्तर येईल. म्हणजे थोडक्यात 7चा पाडा 19पर्यंत लिहायचा आणि त्या सगळ्यांची बेरीज करायची. तर एवढं मोठं न करता आपण काय करणार आहे? एक फॉर्म्युला अप्लाय करणार आहे पहा. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. SN बरोबर n/2 आतमध्ये 2a अधिक n वजा 1 आणि पुढं गुणिले d. आता तुम्ही म्हणा हे काय? तर याच्यामध्ये a म्हणजे पहिलं पद असतं. किती आहे याच्यात? आता ही जी एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणी म्हणतो आपण. याच्यामध्ये a म्हणजे पहिलं पद असतं. d म्हणजे त्याच्यामधला फरक, डिफरन्स. फरक कितीचा असणार आहे? 7चा पाडा म्हटलं 7चाच फरक असणार आहे ना. डीची किंमत पण किती आहे? 7. आणि या ठिकाणी n म्हणजे किती? आपल्याला कितवी विचारले? 19. पहिले 19 विचारले. n बरोबर किती घेणार? 19. आणि ह्या किमती जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्या ना तर आपल्याला परफेक्ट आन्सर येणार आहे पहा. बघू आपण करून बघू. n म्हणजे 19/2 आतमध्ये 2 गुणले ची किंमत आपल्याकडे 7 अधिक आता n-1 म्हणजे n किती होता? 19. त्याच्यातून 1 वजा करायचा म्हणजे 18 गुणले डीची किंमत किती आहे? 7. बघा कॅल्क्युलेशन करू. आता हे कंसातला अगोदर सोडून घ्यायचं. मग बाहेर 19/2 जसं तसं ठेवतो आतमध्ये. बघा 2 14, 18 किती? 126. परत बेरीज करून घेऊ तिची आपण अगोदर. 19/2 गुणले यांची. आता कंसाच्या आणि ह्याचा याच्यामध्ये गुणाकार असतो, हे दोन गोष्ट ध्यानात ठेवायची. 14 आणि 126ची जर बेरीज केली तर किती येणार आहे? 140. 2ने 140ला भाग द्यायचा मस्तपैकी. 1 2 7 14 आणि 0. आणि 70 आणि 19चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 19 7 133 आणि पुढचा 0 म्हणजे 1330 आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे पहा. समजलं का काय केलं आपण 7च्या पटीत म्हटलं होतं, मग 7चा पाडा लिहिला. पहिले 19 म्हटलं होतं म्हणजे आपण n बरोबर 19 घेतलं आहे. a म्हणजे पहिलं पद असतं, d म्हणजे त्याच्यामधला फरक, डिफरन्स. आणि हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि या फॉर्म्युल्यानुसार बरोबर तुम्हाला त्याची बेरीज येत असते. सेम याच प्रकारचा
आपण एक दुसरा प्रश्न पाहू, म्हणजे तुम्हाला अडचण राहणार नाही त्याच्यापैकी. हा TET 2017ला मग या प्रकारचा प्रश्न आलेला आहे पहा. तो 2021चा होता, हा 2017ला त्याच परीक्षेत प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 8च्या पटीतील पहिल्या 27 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता 8च्या पटीतील म्हटल्यावर आपल्याला पाढा कोणाला लिहायचा? 8चा, 8 1 8 2 16 8 3 24 अशा पद्धतीने सगळ्या लिहित बसायची गरज नाही. याच्यामध्ये ए म्हणजे पहिलं पद किती आहे? 8. त्याच्यानंतर डी म्हणजे फरक कितीचा आहे? तो सुद्धा 8चाच असतो. आणि या ठिकाणी आपल्याला एन म्हणजे कितवी संख्या विचारले बघा, तर पहिल्या 27 म्हणले, या ठिकाणी 27 असणार एन बरोबर. मग असे 19 होतं. परत फॉर्म्युला तोच अप्लाय करायचा, वेगळा काही नाही. काय फॉर्म्युला? SN बरोबर n/2 ब्रॅकेटमध्ये ट्वाईस ए प्लस n-1 इंटू डी, हा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये किमती ठेवू आपण, 27/2. आतमध्ये बघा 2 गुणले एची किंमत किती आहे? 8 अधिक n-1 म्हणजे 27 मधून 1 वजा करायचा, 26 गुणले डीची किंमत किती आहे? 8. अशा पद्धतीने, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं बघा परत 27/2. आतमध्ये जर पाहिलं तर 8 दुणे 16 आणि 26 8 किती होतात? 208. नसेल तर पाठ तर बाजूला कॅल्क्युलेशन करून बघा, 208. त्याच्यानंतर बघा पुढं 27/2. पटापटा होणार आहे, जास्त वेळ नाही लागणार. या दोघांची बेरीज करायची फक्त. 16 8 24 होतात म्हणजे 224. 2ने भाग द्यायचा मस्तपैकी मागाच्या प्रमाणे. बेक बे, इथं पण बेक बे दुणे 4, 112. आता तुम्हाला काय करायचं? 27 आणि 112चा जर गुणाकार केला तर तुम्हाला लगेच आन्सर येणार आहे पहा. आपण इथं करून बघू पटकन. 112 गुणले 27, 7ने गुणू 7 दुणे 14, चाला 1, 7 1 7 1 8, 7 1 7 बरोबर. त्याच्यानंतर 0 ठेवणार, बे दुणे 4, बेक बे 4 8 4 12, हात चाला 1, 7 3 10, हात चाला 1 3, 3024 3024. आपला आन्सर आला आहे पहा. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला आता 100% तो सोडवता येणार आहे, बरोबर ना. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा. 16पेक्षा लहान 2 अंकी समूळ संख्यांच्या जोड्या किती असे आहेत? TET 2016चा प्रश्न आहे. म्हणजे 16पेक्षा लहान असणाऱ्या कशा 2 अंकी त्या समूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर आपल्याला अगोदर हे समजून घ्यायचं, माहिती करून घ्यायचं की 16पेक्षा लहान 2 अंकी संख्या कोणत्या येतात बघा. 2 अंकी संख्याची सुरुवात 10 पासून होते, आपल्याला माहिती आहे. 10 11 12 13 14 आणि 15. 16पेक्षा लहान म्हटलंय ना, मग ह्या किती येतात? 1 2 3 4 5 6, ह्या 6 संख्या येतात. यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं? समूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत त्या शोधायच्या. आता समूळ म्हणजे काय, मी मगाशी सांगितलेलं आहे तुम्हाला की ज्यांच्यामध्ये एक सोडून दुसरा कोणताच कॉमन त्यांचा फॅक्टर असणार नाही, बरोबर ना. आता समजा मी सुरुवातीला म्हणतो पहा 10 11. आता एक गोष्ट माहितीच आहे तुम्हाला की क्रमाने येणाऱ्या ज्या संख्या असतात त्या समूळ असतात म्हणजे असतातच. 10 11 11 12 12 13 13 14 14 15, बरोबर ना. म्हणजे 11 12, त्याच्यानंतर 12 13, त्याच्यानंतर 13 14, त्याच्यानंतर 14 15, बरोबर ना. ह्या काय येतात? सहमूळ आहेत, कारण का क्रमाने आल्यात ना. 10 11 11 12 12 13 13 14 14 15, ह्या किती झाल्या? ह्या 1 2 3 4 5, ह्या झाल्या 5 जोड्या. आता ह्या सोडून सलग सोडून आता मी सलग सोडून 10 12 आहे का बघतो. आता 10 आणि 12 दोनाच्या पाड्यात आहेत, असणार आहे का? नाही. 10 13 आहे, चला बरोबर आहे बा. 10 आणि 13 मध्ये फक्त एकच कॉमन फॅक्टर आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर 10 14 नाही, हे दोनाच्या पाड्यात आहेत. 10 15 हे 5च्या पाड्यात आहेत, ते पण असणार नाही. मग याचा विषय संपला. आता इथून पुढे सुरू करू. 11 12 आपण घेतलेले ऑलरेडी. 11 13 चालेल, 11 13 आहे. त्याच्यानंतर 11 14 हो, 11 14 पण चालेल, कारण का त्यांच्यामध्ये एकच कॉमन आहे. त्याच्यानंतर 11 15 हे पण 11 15 बरोबर आहे, राईट ना. आता म्हणजे 11चा विषय संपला. आता सुरुवात 12 पासून करू. 12 13 आपण घेतलेले ऑलरेडी. आता 12 14 दोनाच्या पाड्यात आहेत, नाही जमणार. त्याच्यानंतर 12 15 हे 3च्या पाड्यात आहेत, नाही जमणार. म्हणजे 12चा बिन विषय संपला. आता 13चा पासून सुरुवात करू. 13 14 पैकी घेतलेले आहे. 13 15 घ्यावा लागेल, कारण 13 आणि 15 मध्ये एकच कॉमन आहे. तर काय केले समजलं का तुम्हाला? किती जाड्या? 1 2 3 4 5, ह्या झाल्या 5.
ह्याच्यापेक्षा वेगळ्या जोड्या होणार नाहीत. 5 आणि 5 किती झाल्या? 10 जोड्या आहेत. समूळ संख्या म्हणजे आता पहा इथं जोड्या दिसत त्या. ह्या दोन संख्या बाजूच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये एक सोडून दुसरा कोणताही कॉमन अवयव असणार नाही. जसं की मी समजा म्हटलं होतं 12 14 त्याच्यामध्ये एक सोडून 2 आणि 2ने भाग जातो ना, म्हणून ते घेणार नाही आपण. अशा पद्धतीने हे उत्तर आपण केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे. तर त्यातील फक्त 6व्या आणि 3ऱ्या संख्येची बेरीज किती? क्रमवार आणि 10 समसंख्या आहेत पहा, त्यांची बेरीज आपल्याला किती दिली? 730. आणि त्यापैकी आपल्याला फक्त 6व्या आणि 3ऱ्या या दोघांची बेरीज किती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर या टाईपचा जर प्रश्न असेल ना तर आपल्याला अगोदर काय करावं लागेल? त्या संख्या मांडून घ्यावं लागतील. पहिली संख्या समजा मी x मांडली पहा. दुसरी संख्या काय होईल? सम आहे ना, क्रमवार सम म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये फरक कितीचा राहतो? 2चा फरक राहतो, बरोबर ना, समसंख्या. त्याच्यानंतर किती? त्याच्यापैकी 2 ॲड करत चालायचे. x अधिक 4, परत 2 ॲड करा. x अधिक 6, त्याच्यापुढे 2, x अधिक 8, x अधिक 10, x अधिक 12, x अधिक 14, x अधिक 16, x अधिक 18. तुम्ही मधून किती येतं? 10 आहेत ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ह्या 10 संख्या झाल्या. यांची जर आपण सगळ्यांची बेरीज केली तर किती भरायला पाहिजे? 730 भरायला पाहिजे. मग करू बेरीज आपण. बेरीज कशी करायची? शॉर्टकटमध्ये बघा. एक्स किती आहेत मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक्स येतं. मग लिहिले 10x अधिक. आता अंकांची बेरीज बघा किती येतं? 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30, 30 आणि 12 42, 42 आणि 14 56, 56 16 18 बघा. 56 16 18. कॅल्क्युलेशन करू. 6 आणि 6 12 आणि 8 20, 7 चाले 2, 5 आणि 2 7 आणि 2 9, 90 किती आली? 90. म्हणजे 10x अधिक 90 म्हणजे टोटल बेरीज केली आपण एवढं आले. आणि किती म्हणले त्यांनी? 730 आहे पहा. करून घेऊ कॅल्क्युलेशन, आपल्याला आन्सर येणार आहे. मग का इकडचे 90 तिकडं वजा करायचे मस्तपैकी. 10x बरोबर 730 वजा 90 म्हणजेच काय होणार आहे? 10x बरोबर 730 मधून जर 90 वजा केले तर किती येईल? 640. बाजूला कॅल्क्युलेशन करून बघू शकतो आपण. आणि नंतर x बरोबर 640 बरोबर ना, 0 0 13 तून 9 गेले 4 हात चालेल, बरोबर आहे. नंतर 10 आणि इकडे भागा. 640 भागिले 10, 0 कॅन्सल म्हणजे x बरोबर किती आलं? 64. आता x बरोबर 64 आलं म्हणजे आपलं उत्तर आलंय का? नाही. तर आपल्याला काय म्हणले त्यांनी? 6व्या आणि 3ऱ्या. आता 6व्या म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 म्हणजे ही. आणि 3ऱ्या म्हणजे 1 2 3 ही. ह्या दोघांचे आपल्याला काय म्हणले? बेरीज विचारले, बरोबर ना. आता इथं एक्सच्या जागेवर जर 64 ठेवलं तर किती होईल? 64 आणि 4 68, ही 68 झाली. आणि इथं जर 64 ठेवलं तर 64 आणि 10 किती? 74. म्हणजे ह्या दोघांची बेरीज आपल्याला करायची. 68 अधिक 74, बरोबर ना. 8 आणि 4 12 हातचा लेख, 6 आणि 8 14, 142 आपलं उत्तर येणार आहे बा. ऑप्शन नंबर 4 अगदी बरोबर आहे. कसं केलंय? व्यवस्थित पहा पुन्हा एकदा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बा आपल्याकडं. जर 5x वजा 7 ही विषम नैसर्गिक संख्या आहे तर त्यानंतर येणारी 18वी समनैसर्गिक संख्या कोणती? 5x वजा 7 कोणती आहे? विषम आहे. आणि त्यानंतर येणारी 18वी काय विचारली आपल्याला? सम विचारली बा. म्हणजे आपल्याला दिलेली आहे विषम, म्हणजे 5x वजा 7 ही काय? विषम आहे. आणि ह्याच्यानंतर येणारी 18वी सम विचारली आपल्याला. पहा या टाईपचा जर प्रश्न असेल ना तर एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला मी. त्यासाठी एक छोटंसं बारीक उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला अगोदर. समजा मी म्हणलं 7 ही विषम संख्या आहेच, हे म्हणायचं काय? आहेच. 7 ही विषम संख्या आहे. तर ह्याच्यानंतर येणारी समजा मी म्हणलं 12वी सम काढा. काय काढा? 12वी समसंख्या कोणती असं विचारलं आपल्याला. तर मग आपण विषम दिलेली आहे, सम विचारली कुठची? पहा विषम दिलेली आहे आणि जर विषमच विचारली असेल तर सोपं असतं की डायरेक्ट याची दुप्पट करा आणि त्याच्यात मिळवा. मात्र विषम दिली पहा. मग आपण काय करायचं? अगोदर पहिली सम काढायची. मग त्याच्यामध्ये आता पहा 7 नंतर कोण येते? 8. ही काय झाली? सम. कितवी? पहिली. 7 ही विषम संख्या आहे, त्याच्यानंतर पहिली समसंख्या आली की नाही? हां. आता पहिली भेटली. आपल्याला टोटल 12वी काढायची होती ना, मग पहिली ऑलरेडी आहे. आता किती काढायची इथून पुढं? 11वी. कारण पहिली काढली ना आपण. हां. 11वी काढायची म्हणजे त्याच्यामध्ये त्याची दुप्पट ॲड करायची. 11 दुणे 22 म्हणजे 22 आणि 8 किती झाले?
30 ही झाली आपलं उत्तर. म्हणजे 7 ही विषम संख्या आहे, त्याच्यानंतर येणारी 12वी समसंख्या ही आली. अशा पद्धतीने आपल्याला इकडं सोडायचं आहे बघा. याच्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ आता इकडं बघा. तसंच करायचं इकडं. आता 5x - 7 हे काय आहे? विषम आहे. मग आता आपण काय करू? पहिली सम म्हणजे याच्यात फक्त एक मिळवायचा असतो. म्हणजे 5x - 7 आणि अधिक 1 म्हणजेच काय? म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल ना, 5x. आता जर विरुद्ध चिन्ह असेल तर आपण काय करतो? वजाबाकी करतो. मोठ्यातून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 7तून 1 गेला 6 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. तुम्ही म्हणता नाही तर बेरीज होती, पण चिन्ह विरुद्ध होते ना. तर 5x - 6 ही काय झाली? पहिली समसंख्या आली. आता आपल्याला काय विचारलं होतं? 18वी सम विचारली होती ना. आता पहिली काढली, मग इथून पुढे किती काढायची? 17वी काढायची. 17वी काढायची म्हणजे त्याची दुप्पट ॲड करायची त्याच्यामध्ये. 17 दुने 34. बस याच्यामध्ये 34 ॲड करा, आपलं उत्तर येणार आहे पहा 5x - 6 आणि त्याच्यामध्ये जर 34 मिळवले तर किती होईल? आता पहा इथं पुन्हा कॅल्क्युलेशन विरुद्ध चिन्ह इथं वजाबाकी करायची असते. हे 5x जसेचे तसे 34 मधून 6 गेले 28 आणि मोठ्या संख्या चिन्ह प्लस 5x अधिक 28. अगदी सहज आपलं उत्तर आले पहा. काय केले समजलं का? सोपं. फक्त आपल्याला जे दिले विषम दिली होती, मग आपण अगोदर त्याच्यानंतर येणारी पहिली सम काढली. सम काढायची म्हणजे त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. झालं. त्याच्यानंतर पहा आपल्याला एकूण 18वी विचारली होती, तर आपण त्याच्या आता 17वी काढली, कारण पहिली ऑलरेडी काढून ठेवली होती आपण. त्याच्या पुढे 17वी म्हणजे 17ची दुप्पट त्याच्यात ॲड करा, आपलं उत्तर आलेलं आहे. एवढं सोपा हा प्रश्न होता पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता पहा ह्याच्यामध्ये हा TET 2020ला विचारलेला प्रश्न आहे. आता 2018ला फक्त असा प्रश्न विचारला होता, 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती? आणि 2021ला असा विचारला होता की 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? तर थोडक्यात तीनही प्रश्न आपण एकत्र होऊन जाणार आहेत. 2 अंकी समसंख्यांची बेरीज विचारली, आपण काढणार आहेत. 2 अंकी विषम संख्यांची बेरीज विचारली, आपण काढणार आहेत. आणि त्यांच्यातला आता फरक विचारलाय, तो पण आपण काढणार आहेत. समजतंय ना आपल्याला? बघा आता इथं एक गोष्ट ध्यानात ठेवायची, आपण आता समचा अगोदर विचार करू. कोणत्या? सम. आता समसंख्या जर आपण 2 अंकी पाहिल्या तर सुरुवात कुठून होते? 10 ने सुरुवात होते, बरोबर ना? कारण तिथे पुढे 1 अंकी त्याच्या अगोदर 10, 12, 14 असं करत करत जर आपण पाहिलं तर 98 एवढ्या संख्या येतात. आता आपल्याला अगोदर काय काढावं लागेल? ह्या संख्या एकूण किती येतात? ह्या संख्या एकूण किती आहेत कसं काढायचं? आणि मग ते जर माहीत असेल ना एकूण संख्या, तर साहजिक त्याचा तसा एक फॉर्म्युला पण आहे, पण तो कॉम्प्लिकेटेड होण्यापेक्षा मी सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. आता जर तुम्ही 10 ते पहिल्या सेक्शनमध्ये पाहिलं 10 पासून बघा, 10, 12, 14, 16, 18 किती झाले? 5. परत पुढं 20, 22, 24, 26, 28 म्हणजे प्रत्येकामध्ये 5 5 असते. तर हे आपल्याला लक्षात आलं. आता असे सेक्शन किती आहेत असे बघा, पहिला 10 ते 20 आहे ना, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 असं करत करत जर गेलं तर किती टोटल? 9 येतं. मग एकामध्ये 5 येतं आणि असे 9 म्हणजे 5 9 45. ह्या एकूण संख्या किती असायला पाहिजेत? 45 असायला पाहिजेत. कसं केलंय? एकदम सोपं. तुम्ही बघा 10 ते 18 पर्यंत किती झाले? 5. 10, 12, 14, 16, 18 बरोबर आहे. असेच 20, 22 असे पण आहेत. असे टोटल 9 भाग येतं. मग 9 5 45. आता मग आपल्याला काय करायचं आहे? मी मागाशी फॉर्म्युला तुम्हाला दिला होता, कोणता? SN बरोबर n/2 त्याच्यामध्ये. आता हा फॉर्म्युला अप्लाय करायची गरज नाही आपल्याला एवढा मोठा. तर एकदम सोपं आहे. पहिलं पद अधिक शेवटचं पद म्हणजे पहिलं पद अधिक शेवटचं पद. तर लगेच उत्तर येतं बघा. आता n किती इथं? आत्ताच आपण पाहिलं एकूण संख्या किती येतात? 45 भागिले 2. त्याच्यानंतर पहिलं पद किती आहे? 10. शेवटचं पद किती आहे? 98 आहे का नाही? हे एकदम सोपा फॉर्म्युला पहा, शॉर्टकट. 45/2 आणि गुणले 98 10 किती होतात? 108. करा भागा. 2 ने 108ला भागू. 2 1 2, 2 5 10, 2 4 8 म्हणजे 45 गुणिले 54. हा गुणाकार तुम्हाला करून घ्यायचा आहे. 45 आणि 54 यांचा गुणाकार येतोय पहा 2430. म्हणजे आता बघा, हे जे पहिला प्रश्न होता 2021चा, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? तर त्याचं उत्तर आहे 2430. ठीक आहे. आता इथं नाही येतो, पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तसंच विषमच्या बाबतीत पण आपल्याला करायचं आहे.
विषमचं पण तसंच आहे बा. मी आत्ता म्हटलं ना, विषम संख्या जर पाहिलं तर सुरुवात 11ने होते त्याची, बरोबर ना. 11, 13, 15 असं करत करत सर्वात शेवटची संख्या कोणती येणार आहे? 99 येणार आहे, बरोबर ना. मग यांच्या बाबतीत पण तसंच करायचं. 11, 13, 15, 17, 19 किती झाले? 5. आणि असे किती? 9 सेक्शन आहेत. म्हणजे एकूण 45 संख्या आहेत ह्या सुद्धा. इथं सुद्धा हाच फॉर्म्युला अप्लाय करायचा, 45/2. मात्र इथं पहिली संख्या काय आहे? आतमध्ये 11 आणि शेवटची संख्या काय आहे? 99. इकडे 10 आणि 98 होतं. आता 45/2 गुणले 11 आणि 99ची बेरीज किती येणार आहे? 110. 2ने भाग द्या, 2×5 = 2×5 म्हणजे 55. म्हणजे 45 गुणुले 55 आणि यांचा जर गुणाकार केला आपण तर 2475 करून बघायचं बाजूला. आता हा झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती 2018ला विचारला होता. त्याचं उत्तर किती आलं आपलं? 2475. आता इथं जो प्रश्न विचारलाय तो बघा. इथं म्हणले की त्यांच्यामधला फरक. मग 2430 हे 2475 आहे. करायचं 2475 वजा 2430 यांची जर वजाबाकी केली, 5 गेले 5, 7 गेले 4, 0 म्हणजे किती? 45 आपलं उत्तर येते पहा. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण तिन्ही पण प्रश्न सोडून गेले. हा फॉर्म्युला तुम्हाला समजला का? हा फॉर्म्युला असा असतो बेरीज करण्यासाठीचा. जर तुम्हाला त्याच्यातलं पहिलं पद माहिती आहे आणि शेवटचं पद माहिती आहे आणि एकूण संख्या पण माहिती येतात, त्यावेळेस हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. n/2 आतमध्ये फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म, पहिलं पद अधिक शेवटचं पद. एवढं सोपं आहे. आता शेवटचा प्रश्न आपण बघणार आहे या व्हिडिओमधला. तो म्हणजे 20 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती? 2016चा प्रश्न आहे पहा. म्हणजे 20 पासून 60 पर्यंत यांच्या दरम्यान म्हणजे त्यांच्यामध्ये मूळ संख्यांच्या जोड्या किती? मात्र कशा? 6चा फरक असणाऱ्या. आपण अगोदर काय करू? त्या मूळ संख्या लिहून घेऊ. 20 पासून पुढं 21, 22 नाही 23 आहे, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, बरोबर ना. असं तुम्ही मोजत चला. 37 नंतर कोण येतं? 41, नंतर 43, नंतर 47, ओके, नंतर 53 आणि 59. हे काय झाल्या? म्हणजे 20 पेक्षा मोठ्या आणि 60 पेक्षा कमी, 20 ते 60च्या दरम्यानच्या ह्या मूळ संख्या झाल्या. ह्या सगळ्या मूळ संख्या येतात. आता यांच्यामध्ये विचारलं आपल्याला अशा जोड्या लावायच्यात की ज्यांचा मध्ये फरक कितीचा आहे? 6चा फरक असला पाहिजे. जसं की आपण सुरुवात करायची, क्रमाने घ्यायचं म्हणजे चुकत नाही. 23 आणि 29 फरक किती आहे? 6चा. चला घ्या 23, 29 ही एक जोडी आहे. आता 23, 31 होईल का? नाही होणार, कारण याच्यातलाच फरक 6चा आहे म्हणलं पुढं फरक जास्त होणार आहे. नंतर 2 नंबर बघायचे, 29, 31चा फरक कितीचा आहे आपला? 2चा फरक आहे. होईल का? नाही होणार. मग 29 आणि 37 बघायचं. इथं पहिले याच्यामध्ये 2चा फरक आहे ना, मग 29 आणि 37 मध्ये कितीचा फरक येतोय? 8चा फरक येतोय. तो पण असणार नाही. संपला विषय. मग 31 पासून पुढे घेऊ. आता 31, 37 6चा फरक आहे. चला 31, 37 घेतली. आता इथं 6चा फरक आहे म्हणजे पुढचा असणार आहे का? 31, 41 10चा आहे. आता 37 आणि 41 मध्ये कितीचा फरक येतोय? 4चा फरक येतोय. नाही घ्यायचा. आणि 37 आणि 43 मध्ये किती होतोय बघा. मग 37 आणि 43 6चा फरक आहे. ओके, 37, 43. त्याच्यानंतर आता 41 पासून बघा, 41, 43 2चा फरक आहे. मात्र 41 आणि 47 मध्ये 6चा फरक आहे. 41, 47 बरोबर ना. हां, आता 41 पासून संपलं. आता 43 पासून बघा, 43 आणि 47 मध्ये 4, 43 आणि 4 47, 43, 53 मध्ये 10चा फरक आहे. नाही. मग 47 पासून घ्या. आता 47 आणि 53 मध्ये कितीचा? 6चा फरक आहे. यस, 47, 53 6चा फरक. आणि 47, 59 नाही, 53, 59 इथं परत 6चा फरक आहे बा. 53, 59 म्हणजे किती जोड्या झाल्या बघा बरं. 6चा फरक असणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 जोड्या आहेत. म्हणजे 6चा फरक असणाऱ्या 20 ते 60 दरम्यान किती जोड्या सापडल्या आपल्याला? आपण काय केलं? अगोदर सगळ्या मूळ संख्या लिहून घेतल्या त्यांच्या दरम्यानच्या, नंतर दोन्हीमध्ये क्रमाने फरक बघत गेलो है ना. अशा पद्धतीने आपण आजचा हा जो व्हिडिओ होता तो संख्या आणि त्यांचे प्रकार यांच्यावर आधारित हा व्हिडिओ होता बा. तर मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने प्रश्न येतात आणि कशा पद्धतीने आपण त्याचे उत्तर करायचे आहेत, है की नाही.
आणि इतर टॉपिकवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा, व्हिडिओ पहा. वेगवेगळ्या प्रकारचे मी अपलोड केलेले आहेत आणि अजून पण अपलोड करणार आहे पुढे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला बेसिक गणित जर परफेक्ट करायचं असेल आपलं, तर तशी एक प्लेलिस्ट आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ती जाऊन नक्की पाहू शकता. इंग्रजी ग्रामरचे पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत, तर नक्कीच तुम्ही बघा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, है ना. आपल्या मित्रांना शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट होईल एक प्रकारचा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करायला हरकत नाही. खूप खूप धन्यवाद.